हा चला बनवू खव्याचे गुलाबजाम. खवा घेतला पावशेर, साखर 1.5 वाटी, छोटी वाटी मैदा, वेलची पूड. खवा ताटात घालून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. खवा आधी थोडासा भाजून घ्यायचा, मैदा घालून घ्यायचा, वेलची पूड घालून घ्यायची. पीठ एकदम मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं. पाण्याचा हात लावायचा, दुधाचा हात लावायचा नाही. मग मैदा पीठ छान मळलं जातं. दुधाच्या ह्याने चिकट होतो. एकसारखे गोळे बनवून घ्यायचे. तुम्हाला आवडतात त्या आकाराचे, लहान, छोटे, मोठे, लंबूके अशा कोणत्याही प्रकारचे गोळे करून घ्यायचे. कढईमध्ये 2 ग्लास पाणी ठेवायचं, 1.5 वाटी साखर घालून घ्यायची. एक तारी पाक बनवून घ्यायचा. पाक जास्त घट्ट पातळ ठेवायचा नाही, मीडियम असा ठेवायचा. वेलची पूड घालून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचं. गुलाबजाम तळून घ्यायचे, मंद गॅसवर तळून घ्यायचे, फुल गॅसवर तळायचे नाही. फुल गॅस केला की ते जळतात, वरनं करपतात, आतनं कच्चेच राहतात. असे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे. पाक हे पूर्ण गुलाबजाम तळून झाले, पूर्ण पाकात सोडून द्यायचे. एक उकळी आणून घ्यायची पाकाची, म्हणजे पाक लवकर आतमध्ये जातो. गुलाबजाम लवकर भिजले जातात मग पाकामध्ये. 20 मिनटं ठेवून द्यायचे. पाहू शकता तुम्ही छान पूर्ण पाक शोषून घेतला आणि खायलाही खूप छान झालेले होते. मी तुम्हाला फोडूनही दाखवते. एक आतमध्ये पूर्ण पाक गेला होता, तोंडात टाकताच विरघळलेले छान होतात. बाय.